Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 11 व 12 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 16 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। राज्यातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेजची उभारणी कोणत्या शहरात करण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मुंबई। यासंबंधीची अधिक माहिती बघूयात। राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज ठिकाण आहे बोरिवली, मुंबई आणि याची उभारणी अदानी इलेक्ट्रिक्स कंपनीने केलेली आहे। याची क्षमता आहे 100 किलोवॅट वीज साठवणूक। येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत। राज्यातील पहिली बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आणि याची उभारणी कोणत्या कंपनीने केली? समोरचा प्रश्न बघा आता। खालीलपैकी कोणाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, लोकेश मुनी। यासंबंधीची अधिक माहिती बघा। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे लोकेश मुनी यांना। भारताचे जैन आध्यात्मिक गुरु आहेत ते। सार्वजनिक हितासाठी आणि मानवतेसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार त्यांना ज्येष्ठ लोकशाहीवादी काँग्रेस सदस्य ब्रॅड शर्मन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे आणि ठिकाण होतं वॉशिंग्टन। लोकेश मुनी यांनी अहिंसा विश्वभारती आणि भारतातील जागतिक शांतता केंद्राची स्थापना केली आणि त्याचे संस्थापक पण आहेत ते। येथे अपेक्षित प्रश्न बघा। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सुवर्ण स्वयंसेवक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लोकेश मुनीला। लोकेश मुनी हे कोणत्या धर्माचे आध्यात्मिक गुरु आहेत? तर जैन धर्माचे आध्यात्मिक गुरु आहेत ते। त्यांना हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आणि भारतातील जागतिक शांती केंद्राचे संस्थापक कोण आहेत? असा एक प्रश्न येऊ शकतो। समोरचा प्रश्न बघा आता। महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा 2024चा सर्वात महागडा खेळाडू कोणता? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, नौशाद शेख। यासंबंधीची अधिक माहिती बघा। महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा 2024 या स्पर्धेची सुरुवात 2 जून 2024ला होणार आहे। यंदाच्या लिलावात सहभागी खेळाडू ते 311, त्यापैकी 72 खेळाडूंची खरेदी झालेली आहे। सर्वात महागडा खेळाडू आहे नौशाद शेख आणि सलग दुसऱ्यांदा त्यांना सर्वाधिक बोली लागलेली आहे। यांची खरेदी सोलापूर रॉयल्स या संघाने केलेली आहे आणि त्यांची किंमत आहे 4,20,000 रुपये। येथे अपेक्षित प्रश्न बघा। महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा 2024चा सर्वात महागडा खेळाडू कोणता? नौशाद शेख। नौशाद शेखला कोणत्या संघाने खरेदी केले ते महत्त्वाचं आहे? सोलापूर रॉयल्स। त्यांची किंमत लक्षात ठेवा। असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा आता। भारतातील पहिली राष्ट्रीय महिला लीग स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडणार आहे? हा प्रश्न VIMP आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, झारखंड। झारखंडमधील रांची येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। यासंबंधीची अधिक माहिती बघा। भारतातील पहिली राष्ट्रीय महिला लीग स्पर्धा ठिकाण आहे रांची, झारखंड। दिनांक 30 एप्रिल ते 10 मे 2024 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 21 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत। सध्या हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की। येथे अपेक्षित प्रश्न बघा। भारतातील पहिली राष्ट्रीय महिला लीग स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? ठिकाण आणि राज्य दोन्ही पण लक्षात ठेवा। आणि सध्या हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिलीप तिर्की। समोरचा प्रश्न बघा आता। चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारमार्फत कोणत्या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, संचार सारथी। या प्लॅटफॉर्मबद्दलची अधिक माहिती बघा। संचार सारथी प्लॅटफॉर्म
उद्देश आहे चोरीला गेलेला व हरवलेला मोबाईल शोधणे. याची सुरुवात केलेली आहे भारत सरकारने. हे व्यासपीठ सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजेच CEIR या प्रणालीने सुसज्ज आहे. येथे एकच प्रश्न अपेक्षित आहे, पण तो प्रश्न तुम्हाला उलटासुलटा विचारू शकतील. एक प्रश्न असा येऊ शकतो की संचार सारथी या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ कशासाठी करण्यात आलेला आहे, किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारमार्फत कोणता प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे, तर संचार सारथी. असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. मॉन्टे कार्लो टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरलेला भारताचा 42 वर्षातील पहिला टेनिसपटू कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सुमित नागल. सुमित नागल हे मुख्य फेरीत सलामीची लढत जिंकणारा पहिला भारतीय पण ठरलेला आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला असा एक सोपा प्रश्न येऊ शकतो, सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर ते टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. नुकताच कुणाची 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मनोज पांडा. निरंजन राज्याध्यक्ष यांनी आपली असमर्थता दर्शवली होती, त्याच्यामुळे त्यांच्या जागी मनोज पांडा यांची नियुक्ती केलेली आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात. 16वा केंद्रीय वित्त आयोग याचा कालावधी आहे 2026 ते 2031. अध्यक्ष आहेत अरविंद पानगरिया, सचिव आहे ऋत्विक पांडे आणि सध्या याचे 4 सदस्य आहेत. एक बघा मनोज पांडा ज्यांची नुकताच नियुक्ती झालेली आहे. निरंजन राज्याध्यक्ष यांनी असमर्थता दर्शवली होती, त्याच्यामुळे त्यांच्या जागी मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अजय नारायण झा, एनी जॉर्ज आणि सौम्या घोष ह्या सगळ्या गोष्टी IMP आहेत. या कोणत्याही गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पाठच ठेवा तुम्ही. समोरचा प्रश्न बघा आता. QS संस्थेच्या आकडेवारीनुसार बिझनेस आणि व्यवस्थापन श्रेणीतील जगातील पहिल्या 25 संस्थांमध्ये समावेश असणारी भारतातील एकमेव संस्था कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, IIM अहमदाबाद. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची आकडेवारी, ही आकडेवारी जाहीर केलेली आहे कॉक्वेरेली सायमन्स म्हणजेच QS या संस्थेने. यांचा एक गट आहे बिझनेस आणि व्यवस्थापन श्रेणी. यामध्ये जगातील पहिल्या 25 संस्थांमध्ये एकमेव संस्था आहे, ती म्हणजे IIM अहमदाबाद. आणि पहिल्या 50मध्ये 2 संस्थांचा अजून समावेश आहे, म्हणजेच टोटल 3 संस्थेचा समावेश. त्या 3 संस्था कोणत्या आहेत? IIM अहमदाबाद, IIM बंगळुरू आणि IIM कोलकाता. समोरचा प्रश्न बघा आता. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 3रा क्रमांक. या इंडेक्सबद्दलची अधिक माहिती बघा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये भारत जगात 3रा क्रमांकावर आहे. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबर चीन आणि 3 नंबर भारत. भारतात सध्या युनिकॉर्न कंपन्या किती आहेत, तर 67. हे पण लक्षात ठेवा. चीनच्या आणि अमेरिकेच्या लक्षात नाही ठेवल्या तरी हरकत नाही. भारतातील सर्वोत्तम मूल्यवान युनिकॉर्न कोणता आहे बघा. 1 नंबरला आहे स्विगी, यांची नेटवर्थ आहे $8 बिलियन आणि जगात क्रमांक आहे 83वा. आणि अजून एक नंबरवर आहे ड्रीम11, हिची नेटवर्थ आहे $8 बिलियन आणि जगात 83वा क्रमांक लागतो. 2 नंबरला आहे रेझर पे, यांची नेटवर्थ आहे $7.5 बिलियन आणि जगात क्रमांक आहे 93वा. येथे अपेक्षित प्रश्न बघा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024मध्ये जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो, तर अमेरिकेचा. भारताचा क्रमांक कितवा लागतो, तर 3रा. भारतातील सर्वोत्तम युनिकॉर्न कंपनीमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे, तर स्विगी आणि ड्रीम11. आणि यांचा जागतिक क्रमांक कितवा आहे, तर 83वा. हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा आता. निओ भारत लॅटेक्स पेंटचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, विराट कोहली. पेंट्स अँड होम डेकर कंपनी एशियन पेंट्स यांची ही कंपनी आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 11वा. डाबर इंडिया लिमिटेडने
ओडोमॉस युनिव्हर्सल मॉस्किटो लिक्विड वेपोरायझरच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अभिनेत्री काजोल यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यासंबंधीचा करार नुकताच डाबर यांनी अभिनेत्री काजोल यांच्यासोबत केलेला आहे. समोरचा प्रश्न बघा आता. QS संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतातील अव्वल विद्यापीठ कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगभरातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेची आकडेवारी ही जाहीर केलेली आहे क्वॅक्वेरेली सायमन्स संस्था म्हणजेच QS संस्था. भारतातील एकूण 69 उच्च शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत स्थान प्राप्त केलेले आहे. भारतातील अव्वल विद्यापीठ बघा, 1 नंबरला आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU आणि जगात क्रमांक आहे 20वा. आणि विद्यापीठ या श्रेणीमध्ये IIM अहमदाबादचा क्रमांक कितवा आहे तर 22वा. हे पण लक्षात ठेवा. मागे जो प्रश्न घेतलेला होता आणि हा जो प्रश्न आहे अहमदाबादचा, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. लक्षात ठेवा कोणत्या श्रेणीमध्ये अव्वल आहे आणि कोणत्या श्रेणीमध्ये द्वितीय आहे. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 10 एप्रिल. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जागतिक होमिओपॅथी दिन 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. होमिओपॅथीचे संस्थापक डॉक्टर ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हेनेमन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. 2024ची थीम लक्षात ठेवा, संशोधन मजबूत करणे आणि कार्यक्षमता वाढविणे अशी याची थीम होती. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या समारंभाचे उद्घाटन भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर ठिकाण आहे यशोभूमी कन्व्हेन्शनल सेंटर द्वारका, जे की नवी दिल्लीला आहे. दिनांक 10 ते 11 एप्रिल रोजी हा समारंभ पार पडणार आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? याची 2024ची थीम पाठ ठेवा. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या समारंभाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आलं आणि याचं ठिकाण लक्षात ठेवा. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. नुकताच निधन झालेले प्रमोद माने कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, पत्रकारिता क्षेत्र. त्यांचं निधन झालेलं आहे 8 एप्रिल 2024ला आणि ते 61 वर्षीय होते. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणाला डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अमृताश्रम स्वामी महाराज. यासंबंधीची अधिक माहिती बघा. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे अमृताश्रम स्वामी महाराज म्हणजेच अमृत महाराज जोशी. या पुरस्काराचं स्वरूप आहे 21,000 रुपये. सोबतच लोककला सेवा पुरस्कार 2024 हा हेमंतराजे मावळे यांना जाहीर झालेला आहे आणि याचं स्वरूप पण 21,000 आहे. दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा. येथे तुम्हाला एकच प्रश्न अपेक्षित आहे, एक म्हणजे पुरस्कार विचारतील आणि तो कोणाला जाहीर झाला असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. कालच्या पेपरमध्ये काही माहिती होती, प्रश्न स्वरूपात ही घेतलेली नाही आहे, कारण की ही माहिती महत्त्वाची आहे आणि यावर आला तर तुम्हाला सिंगल लाईनच प्रश्न येऊ शकतो. सर्व माहिती इम्पॉर्टंट आहे, ती सर्व माहिती पाठ करून ठेवा, कारण की ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बघा माहिती. क्षयरोग रुग्णांना 3-HDCA ही औषध राष्ट्रीय स्तरावर पुरवली जातात आणि सध्या या औषधांचा तुटवडा आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट सध्या खूप चर्चेत आहे. तुम्हाला विज्ञान या सेशनमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न कशा स्वरूपात येऊ शकतो बघा. 3-HDCA या औषधाचा नुकताच राष्ट्रीय स्तरावर तुटवडा जाणवत आहे. हे औषध कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर क्षयरोग या रोगाशी संबंधित आहे, असा प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो. खालची माहिती बघा. 2024चा कला सर्जन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सदानंद बोरकर आणि हे प्रसिद्ध चित्रकार आहेत. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, 2024चा कला सर्जन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला तर सदानंद बोरकर. किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, 2024चा कला सर्जन पुरस्कार जाहीर झालेले सदानंद बोरकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहेत. समोरची माहिती बघा आता. 2024चा धीरोदत्त महिला पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे
शमा सुनील देशपांडे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि येथे हा एकच प्रश्न अपेक्षित आहे, पुरस्कार देतील आणि विचारतील कोणाला जाहीर झालेला आहे. समोर बघा, झिम्बाब्वे देशाने स्वतःचे नवीन चलन लॉन्च केलेलं आहे. त्या चलनचं नाव बघा, खास करून तुम्ही इंग्लिश नाव लक्षात ठेवा. झिग असं याचं नाव आहे, ZIG. तुम्हाला जो मागील व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. खालीलपैकी कोणत्या शहराला पंतप्रधानांचे शहर म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर डी, प्रयागराज. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा अव्वल संघ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.